गेल्या काही दिवसांपासून पुण्यात जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसतात। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि राजू शेट्टी यांनी याच प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केलंय। हे सर्व आरोप फेटाळत मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसला भेट दिली। या प्रकरणाशी संबंध नसल्याचं जाहीर करत मोहोळ यांनी आपण जैन समाजासोबत असल्याचा विश्वासही व्यक्त केला। ही भेट संपून निघत असताना जैन समुदायानं मोहोळ यांना घेरलं। जमिनीचा संपूर्ण व्यवहार रद्द केल्याचं जाहीर करा अशी मागणी करत जैन समुदायानं घोषणाबाजी केली। घोषणाबाजीमुळे त्या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झालेला होता। मात्र मोहोळ यांनी वातावरण शांत करत तिथे उपस्थित असलेल्या जैन समुदायाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। जैन बोर्डिंग हाऊसमध्ये संवाद साधताना मोहोळ आणि जैन मुनी यांनी काय म्हटलंय पाहूया। सरकार शिक्षित करते हैं, निर्माता बनते हैं और पीजी में रहने वाले उनका जीवन अलग हो सकता है। इसलिए हॉस्टल ही रहेगा। यहाँ पर धार्मिक शैक्षणिक सामाजिक कार्य ही यहाँ पर होना चाहिए, दूसरा कोई कार्य यहाँ पर नहीं होना चाहिए। और ये मेरा प्रण है 1 नवंबर, आपने कहा ही है 1 नवंबर के पहले ये विषय पूरा हल हो गया तो ठीक है, वरना मैंने जो प्रण किया है प्राण छोड़कर अपने प्रण को नहीं छोड़ूंगा। शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून, या शहराचा खासदार म्हणून जे काही नेट बांधवांच्या सोबत न्याय होणं अपेक्षित आहे, पुढच्या काही दिवसात त्याचा न्याय होण्यासाठी माझी महत्वाची भूमिका राहील आणि लवकरात लवकर हा विषय समाजाला हवा तसाच सुटला जाईल हे मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो। कुठल्याही प्रकारे आपल्याला आपल्या हक्कासाठी न्यायासाठी भांडावं लागणार नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्रास होणार नाही हे या ठिकाणी खात्रीलायक आपल्याला सांगतो। तर मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसला भेट दिल्यानंतर धंगेकरांनी काय टीका केली आहे तीही पाहूयात। काल सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून घेतलं आणि यांना सक्त सांगितलं की तुम्हाला आता हा विषय मिटवायचा का नाही। जर तुमचा विषय मिटला नाही तर तुम्हाला मंत्रिपदापासून लांब राहावं लागेल। हा सल्ला त्यांनी त्यांना 100% दिलेला आहे। त्यामुळे आज ते नतमस्तक व्हायला आलेत आणि नतमस्तक होऊन त्यांनी जी आता आज बोलायला लागले की मी आता ह्या मंदिरासाठी आलोय, मी किविलाने प्रयत्न आहे, आता मी आता करतोय। तुम्हाला म्हणजे वाईट अवस्था आहे। असला खासदार मी कधीच पुण्याचा पाहिला नाही। खासदाराची अवस्थाच वाईट झाली।